योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतंजलिं. नमस्कार. योग समन्वय समिती देवगिरी प्रांत यांच्यातर्फे मी डॉक्टर चारुदत्त प्रभाकर देशपांडे आपल्या सर्व योग प्रेमींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. योग समन्वय समितीतर्फे दिनांक 21 जून जागतिक योग दिन याचं निमित्त साधून एका छोट्याशा व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानमालेमध्ये योगासने, प्राणायाम आणि ध्यान या 3 विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मित्रांनो, योग हा शब्द युजीर धातूपासून बनलेला आहे. म्हणजेच योग म्हणजे काय तर जोडणे. जीवात्म्याला परमात्म्याशी जोडण्याची जी क्रिया आहे तिला आपण योग असं म्हणतो. पतंजली ऋषींनी कैवल्य प्राप्ती करण्यासाठी, मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आम्हाला अष्टांग योग सांगितलेला आहे. या अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 अंग सांगितलेले आहे. यापैकी आसन जे आहे हे 3रे अंग आहे. हे योगासने आपण कशी करावी, त्याची वेळ काय असली पाहिजे, त्याचं स्थान कोणतं असलं पाहिजे, योगासन चालू असताना आमचा आहार कसा असला पाहिजे, या सर्व गोष्टींचं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे वक्ते आलेले आहेत त्या वक्त्यांचा मी आपल्याला पूर्ण परिचय करून देतो. त्यांचं नाव आहे श्री श्रुतिकांत प्रमोद ठाकूर. त्यांचं MA BEd पर्यंत शिक्षण झालेलं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी ते योग शिक्षकासाठी प्रशिक्षणाचं काम पाहतात. लातूरमध्ये त्यांचे योगाचे स्वतःचे क्लासेस आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते समाज कार्य अतिशय मोठ्या पद्धतीने करत आहेत. या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व श्रोत्यांना योगासन या विषयावर मार्गदर्शन करावं. हरि ओम. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांतिः शांतिः शांतिः. मित्र हो, आज आपण देवगिरी प्रांताकडून योग प्रेमींसाठी आणि संघ स्वयंसेवकांसाठी, साधारण जनतेसाठी एक व्याख्यानमाला आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने पार पाडणार आहोत. त्यासाठी आपण ही योजना केलेली आहे. मला योग आसन या विषयावर आपल्याशी बोलायचे, माहिती द्यायची आहे.
मला संघ योग समितीद्वारे पाचारण करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल मी सर्व संघ संचालकांचे आभार व्यक्त करतो आणि योग आसन या विषयावर आपण साधारण माहिती घेऊया. योग हा शब्द अत्यंत पुरातन शब्द आहे. वेदकालांपासून या शब्दाचा वापर होत आलेला आहे. जवळजवळ 5 ते 10 हजार वर्षापासून भारतीय संस्कृतीमध्ये योग शब्द रूढ झालेला आहे. त्यामुळे योग या शब्दाला व्यापकता आहे, त्याची व्याप्ती खूप जास्त आहे. यातले प्रवाहसुद्धा अनेक आहेत. ज्ञानयोग, भक्तियोग, लययोग, कर्मयोग, हठयोग, मंत्रयोग इत्यादी अनेक प्रवाह भारतामध्ये प्रचलित आहेत. साधारण 2500 वर्षापूर्वी महर्षी पतंजलींनी त्यांना मिळालेल्या पूर्वजांकडून मिळालेल्या ज्ञानाला संकलित केलं. त्या ग्रंथाचं नाव आहे योगदर्शन. त्या योगदर्शन ग्रंथामध्ये मानवी जीवनाला दुःखापासून पूर्ण निवृत्ती मिळते आणि ती कशी मिळवायची असते याविषयी विवेचन आहे. त्याचं सुरुवातीचं सूत्र आहे अथ योगानुशासनम. आता आपण योगच्या अनुशासनामध्ये येऊया, जे शासन आधीपासूनच आहे. शासन म्हणजे नियम, रूल्स अँड रेग्युलेशन्स. मानवी जीवनामध्ये काही आपण सतत दुःखाला सामोरे जात असतो आणि त्यामुळे मानवी जीवनाला दुःखांपासून निवृत्ती करणे हा एक विषय सततच आपल्या पूर्ण आयुष्यभर चालत असतो. एकतर आपण आनंद मिळवतो किंवा सुख मिळवतो किंवा दुःखापासून निवृत्ती करायचा प्रयत्न करत असतो. आणि दुःख शास्त्रीय आधारे दैहिक, दैविक आणि आध्यात्मिक दुःख हे 3 प्रकारचे दुःख आपल्या जीवनात सतत येत असतात. मग हे काय येतात, कशामुळे येतात, ह्यांची निवृत्ती होऊ शकते का, दुःखमुक्त अवस्था असतेच का नसते, या सर्व गोष्टींचा उहापोह भारतीय दर्शनशास्त्रामध्ये आपल्याला आढळतो. जैन संप्रदाय, बौद्ध संप्रदाय या सनातन भारतीय धर्मापासून निर्माण झालेले अनेक प्रवाह आहेत. त्या प्रवाहांमध्ये सुद्धा योग आपल्याला आढळतं. आणि मग योगाचे विशिष्ट अंग सुद्धा आढळतात. त्या अंगांमध्ये अष्टांग योग या नावाने प्रसिद्ध एक मार्ग आहे. गौतम बुद्धांचा अष्टांग मार्ग आणि महर्षी पतंजलींचा अष्टांग योग हे दोन्ही भारतीय जनमानसामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांना माहिती आहे. त्यापैकी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा
अष्टांग मार्ग आहे, अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये यमनियम हे वगळले तर तिसरा क्रमांक आसनाचा लागतो. त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आसन तसं पाहता महर्षी पतंजलींनी 3 सूत्र आपल्याला दिलेले आहेत. स्थिर सुखम आसनम, स्थिर सुखम आसनम, प्रयत्न शैथिल्य अनंत समापतिभ्याम, ततो द्वंद्वान अभिघाता. आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे, जे द्वंद्व आहे, जे आघात आहे, त्या आघातापासून मुक्त राहायचं असेल तर स्थिरता आवश्यक आहे. स्थिरता प्राप्त केल्यामुळे सुखाची उत्पत्ती होते. पण आपण सुख निर्माण करून स्थिरता प्राप्त होईल अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वागत असतो. पण महर्षी पतंजली म्हणतात, सुख स्थिरतेमुळे प्राप्त होतं, सुखामुळे स्थिरता येते असं नाही. स्थिरता प्राप्त झाल्यानंतर त्याचं फळ म्हणून आपल्याला सुख उपलब्ध होतं. आणि ते म्हणून आपण स्थैर्यता निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी आसन आहे. आणि ते स्थैर्य कसं मिळवायचं तर प्रयत्नपूर्वक मिळवायला पाहिजे. ज्यामध्ये पुरुषार्थाची गरज आहे. प्रयत्नपूर्वक, प्रयत्न ज्यावेळेस शिथिल होतील, प्रयत्न करावे लागणार नाहीत, विशेष स्थितीसाठी प्रयत्नच करावे लागणार नाही, अशी अवस्था झाली, मग अनंतासारखंच आपलं आयुष्य आहे अशी जाणीव निर्माण होते. आणि ती जाणीव द्वंद्वांपासून आपल्याला मुक्त करते, आघातांपासून आपल्याला मुक्त करते. त्यामुळे हे 3 सूत्र महर्षी पतंजलींनी आपल्याला आसनाच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. या 3 सूत्रांचा गहन अध्ययन केल्यानंतर आपल्याला त्यांची जी स्थिती आहे अनंत समापतिभ्यामची, द्वंद्वांपासून मुक्त राहण्याची, ती अवस्था निर्माण होऊ शकते. आणि त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. हा झाला महर्षी पतंजलींचा योगविषयीचा, आसनांविषयीचे सूत्र. पण तीच प्रक्रिया पुढे जात 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 त्यामध्ये अजून संशोधन करण्यात आलं. ऋषीमुनींनी आपली अजून भर घातली. त्यातून मग हठयोगाची निर्मिती झाली. हठयोगामध्ये हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता, त्याचबरोबर गोरक्ष संहिता, शिवसंहिता, हठरत्नावली इत्यादी अनेक ग्रंथ आपल्याला हठयोगात सापडतात. या ग्रंथांमध्ये आसनांवर खूप कार्य करण्यात आलेले आहे. काही पुस्तकांमध्ये 30 आसनं आहेत, काही पुस्तकांमध्ये 84 आसनं आहेत, काही पुस्तकांमध्ये 15 आहेत, काही पुस्तकांमध्ये 3 आहेत. त्या गुरुची जी शिक्षक विद्यार्थ्याला द्यायची जे द्यायचं होतं ते देत असताना काय द्यायचं हे ठरवून शिक्षकाने वेगवेगळ्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत. मग आसनामध्ये आसन कशासाठी तर दृढता प्राप्त करण्यासाठी असं. आसनाची साधारण व्याख्या अशी आहे, करचरण संस्थान विशेषः आसन. पायांची, हातांची विशेष पद्धतीने रचना करणे म्हणजे आसन. मग याने काय होईल? याने दृढता प्राप्त होईल. म्हणजे शरीर जे आहे हे सत्य नसलं आध्यात्मिक दृष्टीने तरी ते तात्कालिक सत्य आहे, काही काळासाठी सत्य आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत तरी ते सत्य आहे. ते प्रत्यक्ष अनुभवायला येतं. ते परमसत्य नसेल परंतु तात्कालिक सत्य आहे. ह्याला स्वस्थ ठेवणं, ह्याला निरोगी ठेवणं, यामध्ये
विकार न उत्पन्न होऊ देणं आणि या न उत्पन्न होऊ देता आपले दैनिक जीवनामधले कर्म किंबहुना चारी पुरुषार्थ या शरीराद्वारे आपण प्राप्त करू शकतो. मग ते शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी काही विशेष योजना कराव्या लागतात आणि त्या योजना आधुनिक युगामध्ये नाहीत असं नाही आहे, आहेत. अनेक प्रकारचे व्यायाम पद्धती आहेत आणि त्यामध्ये अजून संशोधन होतच चाललेले आहेत. पण तरी योगासन एक विशेष आहे. योगासनामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठीचं लक्ष्य समोर योजना बनवण्यात आलेली आहे. योजना म्हणजे सुद्धा योगच. योग या शब्दाचा एक अर्थ योजना करणे असंही आहे. मग ही योजना आहे आणि या योजनेमध्ये शरीराची दृढता, शरीराची लवचिकता, शरीरामध्ये प्राणाचा जो प्रवाह आहे तो सुव्यवस्थित ठेवणे, अंतर्गत अंग आहेत, जे मुख्य अंग आहेत, मेंदू आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, या सर्वांना आपापल्या कार्यक्षमतेमध्ये सुव्यवस्थित ठेवणे हेही मानवाचं कर्तव्य आहे. म्हणून ऋषीमुनींनी आसनांमध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे. भारतीय परंपरा अशी आहे ज्यामध्ये कमीत कमी साधन सामग्री वापरून आनंद मिळवावं, सुख मिळवावं, शांतता प्राप्त करून घ्यावी, हा नियोजन असतं. अनेक सुविधा निर्माण केल्या तर त्या सुविधांच्या मेंटेनन्समध्ये, त्यांची देखभाल करण्यामध्येच वेळ वाया जातो. त्यामुळे भारताची अशी विचारधाराच आहे की कमीत कमी साधन आणि जास्तीत जास्त उपलब्धी. त्यामुळे आपल्याच शरीराचा वापर करून, आपल्याच शरीराच्या अंगांचा वापर करून आपलं शरीर आरोग्यदायी कसं ठेवायला पाहिजे याविषयी विशेष विचार आपल्याला हठयोगामध्ये आढळतं. आणि या हठयोगामध्ये जवळजवळ 6व्या शतकापासून ते इसवी सन 12व्या शतकापर्यंत याचा विकास झालेला आहे. आजपर्यंतसुद्धा अनेक ऋषीमुनींनी अनेक प्रवाह आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. स्वामी रामदेव बाबा असतील, या वेळेचे श्री रविशंकरजी असतील आणि विविध मुंगेरची युनिव्हर्सिटी असेल, अशा अनेक संस्था, योग संस्था जी आपल्याला ज्ञात आहेत आणि आता अज्ञातही आहेत, अशा अनेक संस्था योगाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये घालवत आहेत. योग विशिष्टतः योगासन अनेक प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पण त्यापैकी एक वर्गीकरण अत्यंत प्रचलित आहे. त्यामध्ये उभ्या स्थितीतील आसने, पाठीवर झोपून करायची आसने, बैठ्या स्थितीतील आसने आणि त्याचबरोबर पोटावर झोपून करायची आसने, अशी 4 प्रचलित वर्गीकरण आहे. आणि भारत देशाचं आयुष मंत्रालय सुद्धा या प्रचलित वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे आणि ते जगभर पसरलेलं आहे. जगभर भारत देशातून योग शिक्षक भारतीय दूतावासाकडून जगामध्ये अनेक ठिकाणी योगाचा प्रचार प्रसार करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण 21 जूनला संपूर्ण जगामध्ये आपण साजरा करतो. मग हे योग आसन साधारण योगासन करून सुद्धा आपण आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी स्थिर ठेवू शकतो. आणि त्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात असंही काही नाही आहे. साधारण कष्ट करून दररोज कमीत कमी 45 मिनिट ते 1 तास
आपण यासाठी योगासन, प्राणायाम, ध्यान आदी प्रक्रियेसाठी लावला तर आपलं आयुष्य दैहिक दुःखापासून, साधारण दैहिक दुःखापासून मुक्त राहील अशी शाश्वती योग देतं, योगशास्त्र देतं. त्यामध्ये साधारणतः उभ्या स्थितीतले ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन, अर्धचंद्रासन, पादहस्तासन, वीरभद्रासन, त्रिकोणासनाचे 1-2 प्रकार असे साधारण आसनं करून सुद्धा आपण स्वस्थ राहू शकतो. झोपलेल्या स्थितीमध्ये, पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये एकपाद उत्तान पादासन, एकपाद पवनमुक्तासन, द्विपाद पवनमुक्तासन, द्विपाद उत्तान पादासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, साधारणतः सेतुबंधासन, द्रोणासन किंवा नौकासन इत्यादी अत्यंत साधारण आसन करून सुद्धा आपण आपलं शरीर स्वस्थ ठेवू शकतो. आणि यासाठी विशेष काही सामानांची सुद्धा गरज नाही. आपल्याला झोपायला जेवढी जागा लागते, उभा राहायला जेवढी जागा लागते तेवढ्या जागेमध्ये आपण हे सर्व करू शकतो. पोटावर झोपून शलभासन, भुजंगासन, धनुरासन, नौकासन यामध्ये सुद्धा सुलभतेसाठी एक पाद वगैरे आपण आपल्या योग शिक्षकाकडून शिकू शकतो. आपापल्या ठिकाणी असलेले जे साधारण योग शिक्षक आपल्याला या सर्वाची माहिती देऊ शकतात. पण योगासनाचे अजून भाग बैठक स्थितीमध्ये मंडूकासन आहे, वज्रासन आहे, सुप्त वज्रासन आहे, उष्ट्रासन आहे, पश्चिमोत्तानासन, जानुशिरासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, पद्मासन, पर्वतासन, योगमुद्रा इत्यादी साधारण 6 प्रत्येक ग्रुपमध्ये 5 ते 10 आसनांची निवड करून आपण आपलं संपूर्ण शरीर स्वस्थ ठेवू शकतो. यामध्ये आहे तरी काय? समोर वाकण्याची क्षमता वाढवणे, बाजूला वाकण्याची क्षमता वाढवणे, काही स्नायूंवर दाब देणे, काही स्नायूंना ताण देणे आणि मनाची शांततेसाठी त्या ठिकाणी लक्ष ठेवणे, प्राणधारणा करणे, श्वसनाची गती सुनियंत्रित ठेवणे इत्यादी साधारण बाबी आपण करून आपलं शरीर स्वस्थ ठेवू शकतो. आणि आपलं संपूर्ण कुटुंब आपण स्वस्थ ठेवू शकतो, निरामय निरोगी ठेवू शकतो. तर योग हे तसं पाहता फक्त आसनापर्यंत सीमित नाही आहे. अजून त्यामध्ये प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी इत्यादी प्रकार आहेत जे आत्यंतिक दुःख निवृत्ती हा जो आपल्या भारत देशाचा जो उद्देश आहे, भारतीय माणसाचा उद्देश आहे की आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे ज्याला आपण मोक्ष असं म्हणतो. आणि त्या मोक्षापर्यंत पोचवण्याचे सर्व योजना या योग प्रक्रियेमध्ये आहे. पण आपण इथे फक्त योग आसन या विषयावरच लक्ष केंद्रित करत आहोत, कारण इतर 2 व्याख्याते प्राणायाम आणि ध्यान या विषयावर आपल्यासमोर येणार आहेतच. तर आपण योगासनाने आपल्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये काय बदल होतो? आपल्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे. हे मुख्य संस्था आहेत. ज्ञान संस्था ज्याला नर्वस सिस्टीम असं म्हणतो, ह्या संस्था आहेत. एंडोक्राइन ग्लँड सिस्टीम आहे. मग अनुकंपा नाड्या, परानुकंपा नाड्या या सर्व व्यवस्थेला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी योगमध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी एक विशिष्ट योजना तयार करण्यात आलेली आहे. म्हणून अंतर्गत सर्व रोगसुद्धा थांबवणे, त्यांचं रोकथाम करणे किंवा झालेच तर त्यापासून साधारण निवृत्ती करणे या सर्व योजना या योगासनामध्ये आपल्याला आढळून येतात. भारतामध्ये, भारताच्या बाहेर परदेशामध्ये सुद्धा यावर संशोधन झालेलं आहे आणि असं
सिद्ध करण्यात आलेलं आहे की योगाचे विविध जे अंग आहेत हे मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून योगासनांचा हा साधारण अभ्यास आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबलं पाहिजे. आपली शारीरिक लवचिकता, आपली शारीरिक बल, आपल्या प्राणांचा जो प्रवाह आहे जो थांबला तर त्या ठिकाणी रोग निर्माण होतात. या सर्व गोष्टी आपण सहज साध्य करू शकतो. फक्त योग आपल्या जीवनामध्ये यायला हवा. योग कर्मसु कौशलम. योग आला की माणसाच्या जीवनामध्ये कुशलतेने कर्म करण्याचं सामर्थ्यसुद्धा प्राप्त होतं. म्हणून योगाची व्याख्या योग कर्मसु कौशलम इत्यादी आपण पाहतो. योग अनेक प्रकारचे विकार जे आतून निर्माण होतात, उदाहरणार्थ मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयरोग आहे, या सर्व आपल्या आतून निर्माण होणारे जे रोग आहेत त्या रोगांवर उपचार म्हणून सुद्धा आपण याचा उपयोग घेऊ शकतो किंवा ते होऊच नये यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर आपल्या रक्तामधील अनेक दोष या आसनांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये दूर होतात. वात, पित्त, कफ हे तिन्ही संतुलित ठेवण्यासाठी योगासनांचा उपयोग करता येऊ शकतो. आध्यात्मिक जीवन उंचावायचं असेल तरीसुद्धा आसनांचा उपयोग करून आपण मूलाधारपासून सहस्रार चक्रापर्यंत सर्व चक्रांना जागरूक ठेवण्याचं कार्यही आपण आसनाद्वारे करू शकतो. फुफ्फुसांना बळकटी देऊन आपण आता सध्या जे करोना बाधितांची संख्या वर्षभर वाढत चाललेली आहे, तर आपण ह्या करोनापासून आपलं संरक्षण करण्यासाठी दैनिक जीवनामध्ये आहाराचं साधारण आपली प्रतिकारक क्षमता वाढवणारा आहार जे भारतीय आयुर्वेदिक आहार आहे तसं घेऊन आणि त्याचबरोबर योगासन प्राणायामाचा अभ्यास करून आपण या करोनाला फाईट करू शकतो. त्याच्या आघातापासून आपण सुरक्षा करू शकतो. असे शरीराचे रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. श्वसनाचा अभ्यास केल्यामुळे आसन हे स्थैर्यासाठी आहे. व्यायामामध्ये आपण एकच हालचाल अनेक वेळा करतो. आसनामध्ये एकच हालचाल आपण जास्त वेळेसाठी थांबवतो, स्थिरता ठेवतो. त्यामुळे आपल्या शरीराचे जे अंतर्गत रचना आहेत त्यांना प्राणांचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो आणि ते आपल्या कार्यक्षमतेने कार्य करतात. योग्य कार्यक्षमता होते त्यांची. अशा पद्धतीने आपण अंतर्गत जे अंग आहेत, मेंदू, हृदय, लिव्हर, किडनी ह्यांचं स्वास्थ्य सांभाळून ठेवू शकतो. तर आपण जीवनामध्ये दररोज कमीत कमी 45 ते 1 तासभर योगसाठी देऊन आपलं जीवन दैहिक दुःखापासून मुक्तता प्राप्त करू शकतो. आपल्यासमोर मी आसनांची सूचीसुद्धा ठेवलेली आहे. आसन कसं करायचं आपापल्या ठिकाणी योग शिक्षकांकडून आपण शिकालच आणि योगाचा अवलंब करा. योग आपल्या जीवनामध्ये आणा. ही भारत देशाची फार सनातन संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे आपल्या विचारधारेमध्ये सुद्धा फरक पडतो. सात्विकता आपल्या जीवनामध्ये येते आणि सत्वात संजायते ज्ञानम. ज्याच्यामध्ये सात्विकता आहे त्याला स्वतःचंही आत्मज्ञान होतं आणि परमाचंही ज्ञान होऊ शकतं. तर असं सात्विकता आपल्या जीवनामध्ये राजसिकता आणि तामसिकता नष्ट होते. ज्या सात्विकतेमुळे राष्ट्रसुद्धा सुधारू शकतात. राष्ट्राची विचारधारा बदलू शकते. त्यामुळे योग प्रत्येक जीवनासाठी आवश्यक आहे. मग तो कोणत्या धर्माचं का असेना, मग तो कोणत्या जातीचं का असेना, कोणत्या संप्रदायाचं का असेना, बाल असेना, वृद्ध अबाल वृद्ध हे करू शकतात. आणि
लिंगभेदसुद्धा ह्याला नाही. महिला करू शकतात, पुरुष करू शकतात. फक्त काही विशेष आजार असतील तर मात्र योग्य शिक्षकाचं मार्गदर्शन हवं असतं. म्हणून योग्य शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच ज्यांना खूप विशेष पद्धतीचे रोग आहेत त्यांनी मात्र त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण योग शिक्षण घ्यायला हवं. तर मित्रांनो, योगासनं आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दृढता, बल, संवर्धन, त्याचबरोबर आपली फ्लेक्झिबिलिटी ही आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण आहारावरही योग्य नियोजन केलं तरी खूपच आहे. आहाराबद्दल एक छोटंसं सूत्र तुमच्यासमोर ठेवतो. हिंदीमध्ये आहे, जो कच्चा खाना चाहिए उसे उबालना नहीं, जो उबाल करके खा सकते हो उसे छौंकना नहीं, और जिसे छौंक करके खा सकते हो उसे तलना नहीं, और जिसे तल करके खाया जाता है उसे कभी खाना नहीं. बस एवढे जरी साधारण नियम आपण पालन केलं आहाराबद्दल तरीसुद्धा पुरेसं आहे. लक्षात ठेवा, जो कच्चा खा सकते हो उसे उबालना नहीं, जो उबाल करके खा सकते हो उसे छौंकना नहीं, जो छौंक करके खा सकते हो उसे तलना नहीं, और जिसे तल करके खा सकते हो उसे खाना नहीं. अशा पद्धतीचे साधारण आहार जरी आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपण सक्षमतेने कर्म करू शकू आणि योग्य कर्म करून आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं हित करू आणि संपूर्ण विश्वाचं सुद्धा हित करू. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मला इथे पाचारण केलं त्याबद्दल अत्यंत धन्यवाद. हरि ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.